सक्सेस लाईफमधल्या आपल्या बिझनेस बिल्डिंग व लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये मी गोरक्ष मोहिते पाटील, नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामती, मी तुमच्या सगळ्यांचं काय करतो मनापासून स्वागत करतो. तर चला समर्थ सक्सेस लाईफच्या आपण PDF ला समजून घेऊयात, म्हणजे पूर्ण प्लॅन व प्रोडक्टला समजून घेऊयात. पहा, कंपनीची जी सुरुवात आहे ती पण आपण समजून घेऊयात मित्रांनो, कारण की ती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर कंपनीची जी सुरुवात आहे ती 3 मार्च 2016 साली सुरू झाली. त्याचे 2 आपले मुख्य काय आहेत मित्रांनो, ऑफिसेस आहेत. एक ऑफिस आहे पुणे वाल्हेकरवाडी येथे आणि दुसरं आहे राहुरी येथे. ओके, आपली कंपनी 10व्या वर्षीमध्ये मित्रांनो सुरुवात होत आहे, पदार्पण होत आहे मित्रांनो. बायनरीमध्ये 10व्या वर्षात पदार्पण करणारी आजची ही भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि पहिली कंपनी आहे. ओके, इतर कंपनीप्रमाणेच आपल्या कंपनीला ISO प्रमाणित सर्टिफिकेट आहे. कंपनी 100% कायदेशीर आहे, 100% लीगल कंपनी आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, जी लोक आपल्या कंपनीमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांचं पेमेंट मात्र वेळेवर दर आठवड्यामध्ये जात आहे आणि ते प्रत्येकाच्या अकाउंटला मिळत आहे. त्याच्यानंतर पहा, अनेक डिस्ट्रीब्युटरांचं म्हणजेच काय वितरकांचं असेल किंवा आपल्या बिझनेस पार्टनरांचं असेल मित्रांनो, आयुष्य बदललेले कितीतरी उदाहरणं आज आपल्या कंपनीमध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर 100% आयुर्वेदिक आधारित प्रोडक्ट बनवणारी कंपनी आहे मित्रांनो. आपले प्रत्येक प्रोडक्ट हे आयुर्वेदिक बेस आहेत, ॲडव्हान्स आयुर्वेदिक बेस आहेत, त्याच्यामुळे रिझल्ट फास्ट येतात. त्याच्यानंतर आपले म्हणजे आपल्या कंपनीत ज्या व्यक्तीनं आपलं प्रोडक्ट वापरलं आहे मित्रांनो, ती लोक 100% काय झालेले आहेत, समाधानी आहेत. कुणाला 4 दिवसामध्ये रिझल्ट येतो, कुणाला 8 दिवसामध्ये येतो, कुणाला 15 दिवसामध्ये येतो, कुणाला 1 महिना लागू शकतो, कुणाला 2 महिने लागू शकतात मित्रांनो, त्यांच्या आजाराच्या संख्येनुसार असेल. पण तुम्हाला एकच सांगू इच्छितो, त्यांना रिझल्ट येणार याची गॅरंटी नक्कीच आपण देतो. त्याच्यानंतर पहा, आपल्या CMD सरांना जवळपास 20 वर्षापेक्षा जास्तचा डायरेक्ट सेलिंगचा अनुभव आहे. त्याच्यानंतर हे सांगायचं का उद्देश आहे, तर ते नक्कीच डायरेक्ट सेलिंग ओन करू शकतात आणि त्यांचा हा अनुभव आहे. तर ही जी गोष्ट आहे ती तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर पहा, आपलं जे व्हिजन आहे आणि मिशन, ज्याला आपण ध्येय म्हणतो, ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. पहा, CMD सर सतत सांगत असतात, आपण रंजल्या गांजल्यांसाठी मित्रांनो काम करतो, त्याच्यामध्येच आपण देव बघत असतो. कारण की मी मार्केटमध्ये बघितलेलं आहे अशी काही लोक की ज्यांना अगदी डॉक्टरांनी सुद्धा सोडून दिलं होतं, पण मित्रांनो त्यांना आपल्या प्रोडक्टमुळे 100% रिझल्ट आलेला आहे. लोकांचे लाखो रुपये वाचवलेले आहेत, ऑपरेशनच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या घर वाचवण्याच्या माध्यमातून असेल. मित्रांनो, ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीला भले गँग्रीनचं ऑपरेशन करायला लागत असो, किडनीचं ऑपरेशन करायला लागत असो, लिव्हरचं ऑपरेशन करायला लागत असो किंवा मसलचं ऑपरेशन करावं लागत असेल, कॅन्सरसारख्या आजाराचं ऑपरेशन करावं लागत असेल, तर त्यामध्ये लोकांचं घर, गाडी, बंगला, जमीन, जायदाद सगळं विकावं लागतं मित्रांनो, कर्ज काढावं लागतं. म्हणजे या सगळ्या गोष्टीपासून आपल्या एका चांगल्या प्रोडक्टनं वाचवलेलं आहे. तर हे आपलं ध्येय आहे की जे रंजल्या गंजल्यांपर्यंत पोहोचायचं जे ध्येय आहे मित्रांनो, ते खूप महत्त्वाचं आहे. ते आम्ही काय करूयात, घेऊयात. त्याच्यानंतर दुसरं ध्येय आहे की मित्रांनो पहा, जी लोक बेरोजगार आहेत, तर त्या बेरोजगार लोकांसाठी मित्रांनो एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी म्हणूयात किंवा एक चांगला बिझनेस म्हणूयात, ते तिथं चालू करू शकतात. स्वतः इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटर बनून पण करू शकतात, स्वतःचं शॉप ओन करून पण बनू शकतात मित्रांनो, किंवा आपला प्लॅन हा रेफर करून सुद्धा मित्रांनो ह्या बिझनेसमध्ये काय होऊ शकतात, ते चालू शकतात. तर मग अशाद्वारे आपलं ध्येय एकच ठेवूयात मित्रांनो, की तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन आपण एक चांगलं प्रोडक्ट देऊयात, रिझल्ट देऊयात. दुसरी गोष्ट अशी की नुसतं त्यांना तेच न देता की ज्यांना अगदी काही लोक बघा 10, 20, 30,000, 40,000, 50,000 रुपये नोकरी करत असतील, पण एक बेटर लाईफस्टाईल पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी आपण एक बेटर लाईफस्टाईल देण्याचा प्रयत्न करू. किंवा दुसरी गोष्ट अशी की आपल्यासारख्या डिस्ट्रीब्युटरांचं मित्रांनो किंवा आपल्यासारख्या बिझनेस पार्टनरांचं एक लाईफ चेंजिंग, तसंच समोरच्या व्यक्तीचं एक घडवण्याचं स्वप्न काय करूयात मित्रांनो, घेऊयात. पण आपला आजचा विषय हा प्रोडक्ट ट्रेनिंग असल्यामुळे मी प्रोडक्टवर जास्त वेळ बोलायला काय करेन मित्रांनो, चालू करेन. मित्रांनो पहा, समर्थ सक्सेस लाईफचं ब्रँड असं असणारं सक्सेस आर्थो किट हे प्रत्येकाने स्वतः आधी वापरलं पाहिजे. लक्षात घ्या, स्वतः आधी का वापरलं पाहिजे, तर ह्याला भरपूर कारणं आहेत मित्रांनो, जी की आपण आजार का होतात यामध्ये काय करणार आहोत, बघणार आहोत.
पहिली गोष्ट समर्थ सक्सेस लाईफचा जे आर्थो किट आहे त्यामध्ये पहा मेथीदाणा आहे, ग्रीन टी आहे, जायफळ आहे, आवळा, हिरडा, भेडा, हाडजोड, निशोत्तर आणि चित्रक सारखे घटक आहेत. म्हणजे नॅचरली घटक वापरलेले आहेत. फक्त त्याचे मित्रांनो अर्क वापरलेला आहे. आपली जी पुडी आहे ती जर प्रत्येकाने जर पिली असेल तर पाहिलं असेल की आपली पुडी पाण्यामध्ये टाकल्यानंतर अगदी 5 सेकंदामध्ये विरघळते. ती विरघळल्यामुळं काय होतं मित्रांनो की ती पचनाला पण काय होते मित्रांनो फायदेशीर ठरते. म्हणजे पुडी पिल्यानंतर 1 तासामध्ये तुमच्या शरीरामध्ये कुठेही त्याचा अंश सापडणार नाही. म्हणजे इतकं आपण काय म्हणतो की अर्क बेस जी पुडी बनवलेली आहे ती तर त्यासाठीच बनवलेली आहे की तुमच्या शरीरात 1 तासानंतर ह्या पुडीचा अंशसुद्धा कुठं सापडत नाही. ओके, धन्यवाद सर. तर त्याच्यानंतर पहा ही पुडी कशी घ्यायची आहे, तर सकाळी 1 पुडी, संध्याकाळी 1 पुडी, जेवणाआधी किंवा जेवणानंतर किंवा जेवणाच्या मध्येही घेतली तरी चालेल. ज्याला जसं शक्य आहे तसं त्यांनी मित्रांनो ही पुडी फक्त आणि फक्त पोटामध्ये काय करायची, घ्यायची. त्यांना 100% रिझल्ट आलेले कितीतरी उदाहरणं घेतलेले आहेत. स्वतः मी पण जर पाहायला गेलं तर मित्रांनो कधी-कधी कंटाळा आल्यानंतर मी कधीही पुडी घेतो. त्याच्यानंतर तास ते 2 तासानंतर मित्रांनो मला काय आजार नाही आहे कुठला, त्यामुळं मला तास ते 2 तासानंतर अगदी फ्रेश वाटायला चालू होतं. त्याच्यानंतर लांबचा प्रवास केला, काम करून आलो, रात्री पुडी घेतली, सकाळी दिवसभर एवढंच काय 8 दिवस मला थकवासुद्धा जाणवत नाही. ही याची पॉवर आहे मित्रांनो. मग ही पुडी नक्की चालती कोणाकोणासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो कोणत्याही आजारासाठी तुम्ही द्या 100% आपली पुडी ही तिथं कामच करणार आहे. पण स्पेशल वाताचे आजार ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो आपल्या शरीरामध्ये 206 हाडं आणि 360 सांधे आहेत. ओके, तर त्या सांध्यांना बळकटी देणारी किंवा त्या सांध्यांचा आजार दूर करणारे आपली पुडी आहे. मग ज्याच्यामध्ये संधिवात असेल, आमवात असेल, गुडघ्यामध्ये कॅल्शियम कमी झाले असेल, गुडघे घासले असतील, गुडघे सुजले असतील किंवा कुठल्याही प्रकारचे सूज आले असेल, अगदी गँग्रीनसारखा सुद्धा आवाज आले असेल किंवा ज्याला मायग्रेनचा त्रास असेल, ज्याला झोप लागत नसेल, त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो हे आपल्या आर्थो पुडीनं काही दिवसामध्ये रिझल्ट दिलेत. म्हणजे कुणाला 2 दिवसात, कुणाला 4 दिवसात, कुणाला 8 दिवसात, कुणाला 10 दिवसात, कुणाला 15 दिवसात, कुणाला 20 दिवसात, कुणाला महिन्याभरात, कुणाला 2 महिन्यात रिझल्ट दिलेत. म्हणजे आपल्या पुडीनं 100% रिझल्ट दिलेलेच आहेत. जिथं डॉक्टरांनी शेवटचे पर्याय ऑपरेशन सांगितले होते किंवा तुम्ही काहीच करू शकत नाही असं सांगितलं होतं, तिथं आपल्या पुढीनं काय दिलेले आहेत मित्रांनो, रिझल्ट दिलेले आहेत. त्याच्यानंतर पहा आपल्या पुडीमध्ये जे जायफळ आहे ते जायफळ आणि हाडजोड खूप महत्त्वाचं आहे. हे काय करतं मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला झोप लागत नसेल तर त्याला झोप देण्याचं काम करतं. म्हणजे रक्त पुरवठा पूर्ण बॉडीमध्ये पोहोचवायचं काम करत असल्यामुळं काय होतं मित्रांनो की ती व्यक्ती झोपी जाते. निद्रानाश असेल, मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल तर तो कवर होतो. त्याच्यानंतर डायबिटीसमध्ये ज्यांना गँग्रीन झाले असेल ते सुद्धा कवर होण्याचं काम मित्रांनो आपले ऑर्थोपुडी करत आहे. मी फक्त तुम्हाला एकच सांगू इच्छितो, ज्या व्यक्तींनी ही ऑर्थोपुडी मित्रांनो आपल्या घरामध्ये असणं सुद्धा एक तुमच्या हेल्दीपणाचं लक्षण आहे. मी एकच सांगतो, कारण की कुठल्याही प्रकारचा आजार येऊ द्या, जसं की चिकनगुनिया, गोचरताप, डेंगू, यामध्ये सुद्धा ह्या पुडीनं 100% रिझल्ट दिलेले आहेत. फक्त यासोबत मित्रांनो काय करायचे, काही नियम पाळायचे. जसं की सकाळी 10च्या आत मित्रांनो चांगलं जेवण तुम्ही करायचं आहे. दुपारी 1-2 वाजता तुम्हाला वाटलं तर 3 वाजता काय वाटलं तरी मित्रांनो तुम्ही थोडंफार म्हणजे एक्स्ट्रा जेवणच केल्यासारखं जेवण करायचे. रात्री कमी जेवण करून मित्रांनो काय करायचं, ही पुडी खायची. हे जे नियम आहेत हे नियम खूप महत्त्वाचे आहेत, कारण की हे नॅचरोपॅथीप्रमाणे किंवा आयुर्वेदाप्रमाणे जे आरोग्य घड्याळ आहेत त्याप्रमाणे जर मित्रांनो ही जर पुडी दिली तर 100% तुम्हाला सांगतो ती पुडी लागूच झालेली आहे किंवा त्यांना रिझल्ट दिलेला गेलेला आहे. फक्त काय होतं, ज्यांना जास्त जसा की थायरॉईडचा त्रास आहे किंवा गॅस्ट्रिकसारखी समस्या आहे, मूळव्याधासारखी समस्या आहे, ज्यांचं जेवण अवेळी नाही आहे, त्यांनाच फक्त आपल्या पुडीनं जरा थोडा वेळ लागतो त्यांना रिझल्ट यायला. पण मित्रांनो आपल्या पुडीनं 100% त्यांना काय दिलेलं आहे, रिझल्ट दिलेला आहे. मग ही पुडी घेत असताना काही पथ्य पाळायचे, ज्याच्यामध्ये साबुदाणा असेल, बेकरी पदार्थ असेल, अवेळी जेवण, रात्री मांसाहार करणे, थंड पाणी पिणे, कोल्ड्रिंक्स पिणे, उपाशीपोटी चहा पिणे, हे मुद्दे जे आहेत मेन टाळायचे आहेत. त्याच्यानंतर जास्त तळलेले, जास्त तिखट असणारे असे पदार्थ टाळायचे आहेत. लोणचं टाळायचं आहे. एवढंच फक्त टाळलं तरी मित्रांनो पुरेसं आहे. त्यांना रिझल्ट देणारं आपलं आर्थो किट आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपण विटामॅक्स देतो.
विटामॅक्समधील जे घटक आहेत मित्रांनो ते तर खूपच महत्त्वाचे आहे. म्हणजे प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी असं जर कुठलं प्रोडक्ट पाहिजे असेल तर मित्रांनो हे विटामॅक्स आहे. त्याच्यामागे कारणही तसं आहे, कारण की विटामॅक्समध्ये मित्रांनो अश्वगंधा, शतावरी, शिलाजीत, ब्राह्मी, जटामांसी, अर्जुन आणि गुडूच आहे. मित्रांनो अश्वगंधा आयुर्वेदामध्ये राजा म्हटलं जातं, शतावरीला आयुर्वेदाची राणी म्हटलं जातं, शिलाजीत हे न्यूट्रिएंट पूर्ण करायचं काम करतं, त्याच्यानंतर ब्राह्मी मेंदूला शांत ठेवण्याचं काम करतं, जटामांसी तुमच्या रक्तवाहिन्या ठीक करण्याचं काम करतं, अर्जुन हृदयविकार कमी करण्याचं काम करतं, हृदयाला बॅलन्स करण्याचं काम करतं आणि तुमच्या पूर्ण शरीराला रोगप्रतिकारक शक्ती व इम्युनिटी देण्याचंच काम मित्रांनो गुडूची करत असते. म्हणून ही विटामॅक्स जी आहे मित्रांनो ती पहा अपचनाने म्हणजे संपूर्ण बॉडीसाठी गरजेचं आहे. कितीही वर्षाचा व्यक्ती असो मित्रांनो त्यांना तुम्ही द्यायला चालू करा, वय वर्ष 5 पासून पुढच्या व्यक्तीला. काही लोकांना दुधामध्ये चांगले पचते तर काही लोकांना पाण्यामध्ये चांगले पचत असते, तर दूध किंवा पाणी यामध्ये दोन्हीमध्येही विटामॅक्स घेऊ द्या मित्रांनो. ज्यांना जास्त पित्ताचा त्रास आहे त्यांनी ही 1 कप दुधामध्ये ही विटामॅक्स घ्यायचे आणि ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी डायरेक्ट जरी घेतली तरीही विटामॅक्स चालेल मित्रांनो. तर ही विटामॅक्स आहे ती प्रत्येकाची गरज आहे. प्रत्येकाचे मी म्हणेल की का माहीत आहे का, याच्यामागे कारण सांगतो मित्रांनो की आपण रासायनिक अन्न खातोय आणि हे रासायनिक अन्न जे आहे ते इतकं डेंजर आहे मित्रांनो, खूपच डेंजर आहे. आपण 50 वर्षापूर्वी हरित क्रांतीच्या नावाखाली मित्रांनो केमिकलचा वापर सुरू केला, सरकारने त्याला सबसिडी दिली आणि इतका वापर झाला आहे की आज आपल्याच पिढीला मित्रांनो याचा त्रास होतो. याच्यावरनं ओळखा की जी तुमची येणारी भविष्यातली पिढी आहे त्यांना किती त्रास होईल रासायनिक गोष्टीमुळं. मग झालं काय तर तिथं मित्रांनो की घटक कमी पडले. काय पडले? घटक कमी पडले. आणि ते घटक तुमच्या शरीरामध्ये बॅलन्स करण्याचं काम ही मित्रांनो कोण करणार आहे? तर विटामॅक्स करणार आहे. त्यामुळं ज्या लोकांनी हे आर्थो किट आणि आपलं विटामॅक्स घेतलं त्यांना 100% काय दिलेलं आहे? आपल्या प्रोडक्टने हे रिझल्ट दिलेला आहे. ओके, तर हे नक्कीच तुम्ही स्वतः आधी वापरायचं आहे, कारण स्वतः वापरा मित्रांनो. जर कोणी इथं वापरत नसेल तर कृपया वापरायला चालू करा. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला काय करा मित्रांनो, रिझल्ट सांगा. ओके, फक्त एकच काम करायचं आहे की हे प्रोडक्ट घेत असताना मित्रांनो की ज्याला जिथपर्यंत गरज आहे तिथपर्यंत घेणं गरजेचं आहे. कारण की बरीचशी लोक काय करतात, ज्यांना आयुर्वेदाचं नॉलेज नसतं, ज्यांना शरीरशास्त्राचं नॉलेज नसतं, त्यांना कुठल्या तरी सिनियरने चुकीचं सांगितलेलं असतं की एखाद्यानं 2 महिनेच खावा, 3 महिनेच खावा. मित्रांनो हे आजार बरा होईपर्यंत खायचं असतं. म्हणजे जगातील कुठलंही मेडिसिन, जगातील कोणतंही म्हणतोय, लक्षात घ्या, कोणतंही औषध हे आजार बरे होईपर्यंतच खायचं असतं. पण आपल्या भारतातल्या पेशंटला, इवन आपल्या डॉक्टरांना पण एक घाण सवय काय लागली की त्यांनी आयुर्वेदाचे जे पूर्वीचे नियम होते हे हाय असे पुढे लागू केले. मित्रांनो 50 वर्षाच्या आधी जे आयुर्वेदाचे नियम होते ते नक्कीच चालले असते, पण ह्या 50 वर्षामध्ये केमिकलमुळं, धावपळीमुळं, ह्या मोबाईलमुळं, टी व्हीमुळं मित्रांनो हे नियम आता पूर्णपणे मोडखळीस आलेले आहेत. फक्त मी तुम्हाला एकच सांगेल की आजार बरे होईपर्यंत खायचे, किंवा आजार जरी बरं झालं तरी 2-4 वर्षानंतर, 6 वर्षानंतर जरी तुम्हाला याची गरज वाटली तरी हे खाणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो ह्यामधले जे घटक आहेत हे तुमच्या शरीराला दररोज लागत असतात आणि ते जर तुमच्या जेवणामध्ये नाही मिळाले तर मित्रांनो त्याचा अवघड आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही कोणताही व्यक्ती असू द्या, कितीही अनुभवी असू द्या, तर एकच सांगा की शरीरशास्त्राप्रमाणे मित्रांनो तुम्हाला हे कधीपर्यंत घेणं आहे, तर मित्रांनो आजार बरा होईपर्यंत घेणं आहे. हे तुम्ही पेशंटला पण सांगा. लक्षात घ्या, जर पेशंटची आर्थिक स्थिती नसेल तर त्यांना आपल्या बिझनेसमध्ये घ्या, त्यांना बिझनेस करायला लावा, त्यांना पैसे कमवायला लावा, पण मित्रांनो हे त्यांना तिथपर्यंत खायला लावा. ओके, अगदी लाईफ टाईम जरी खाल्लं तरी काय अडचण नाही. ओके, त्याच्यानंतर जॉईंट केअर आहे पहा, हे सांध्यांसाठी खूप चांगले काम करतं. सांध्यांमधले जे कटकट असेल किंवा कर्कर वाजणं असेल किंवा सांधा घासला असेल तर त्यासाठी हे जॉईंट केअर खूप काम करतं. मित्रांनो हे ग्लुकोसामाइन सल्फेट नावाचा यामध्ये घटक आहे, तो टेंडनला खूप चांगला मदत करतो. आपली जी हाडं जिथं जोडली जातात तिथं मसल पण जोडलं जातं, तर त्या मसलला रिलॅक्सेशन देण्याचं काम मित्रांनो हे ग्लुकोसामाइन सल्फेट करत असतं. तर ज्यांच्या सांध्यांमध्ये कटकट वाजते
किंवा सांधे आखडलेले आहेत, जखडलेले आहेत, ज्यांना आखडण बॉडीमध्ये पूर्णपणे वाटते, ज्याच्यामध्ये पहा अँक्यालोजिंग स्पॉन्डिलोसिस नावाचा एक त्रास असतो किंवा स्पाइन स्पॉन्डिलोसिस नावाचा त्रास असतो, ज्याच्यामध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, थेरॉटिकली स्पॉन्डिलोसिस असेल किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस असेल किंवा जसं की एव्हियनचा त्रास झालेला असेल, फ्रोझन शोल्डर झालेला असेल किंवा टाच दुखत असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो हे जॉईंट केअर 100% फायदेशीर ठरत आहे. ओके, फक्त ह्या जॉईंट केअरनं होतं काय, तर ती सांध्यातील लवचिकता सुधारण्यासाठी मित्रांनो, जर कडक सांधे असतील तर ते ढिलं होत असताना मित्रांनो थोडेसे सांधे दुखत असतात, हे लक्षात घ्या. तर ते किंवा स्नायू हे थोडेसे दुखत असतात, तर त्यावेळेस हे ग्लुकोसामाइन हे त्यांना कंटिन्यू घ्यायलाच लावायचं आहे. ज्या दिवशी पूर्णपणे तुमच्या सांध्यातील वंगण जे म्हणतो आपण, ते वंगण लवचिक होईल, थोडं थोडं भरायला चालू होईल, त्यावेळेस मात्र दुखणं तुमचं पूर्णपणे थांबतं. फक्त सुरुवातीला हे दुखू शकतं. ओके, तर तेवढंच फक्त आपल्याला काय करायची, काळजी घ्यायची की त्यांचं जरी दुखलं तरी बंद करायला लावायचं नाही. ओके, ही गोळी, एक गोळी सकाळी, एक गोळी संध्याकाळी मित्रांनो घ्यायची. 100% त्यामध्ये काय होणार आहेत, रिझल्ट हे आपल्या प्रोडक्टने आलेले आहेत, इथून पुढंही येणार आहेत. एवढाच फक्त आपण काय करायचं, एक मित्रांनो विश्वास ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहा फिट टू फिट. मित्रांनो, आज भारतामध्ये वजन कमी करणाऱ्या बऱ्यापैकी कंपन्या आहेत. तुम्हाला तर माहीत आहे, तुम्हाला सांगायची काही गरज नाही मित्रांनो. फक्त मी तुम्हाला एकच सांगेल की पहा, वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे हा कन्सेप्ट उपचारामध्ये नाही आहे मित्रांनो. तुम्हाला एक रिॲलिटीमध्ये सांगतो की वजन कमीही करायचं नसतं आणि वजन वाढवायचंही नसतं, तर वजन बॅलन्स करायचं असतं. म्हणजे काय, उदाहरणार्थ बघा, एक तक्ता दिलेला असतो. तुम्ही प्रत्येक दवाखान्यामध्ये ऐकलं असेल की तुमचं जर उंची 170 सेंटीमीटर आहे, तर तुम्हाला 70 किलो वजन असणं गरजेचं आहे. 155 किलो, आपल्या 155 उंची आहे, तर तुम्हाला वजन 55 ते 56च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. म्हणजे वजनाची आणि उंचीचा हा डायरेक्ट संबंध असतो मित्रांनो. म्हणजे तुम्हाला बॉडी बॅलन्सचा संबंध असतो. तर लक्षात घ्या, ही बॉडी बॅलन्स करायची असते, लक्षात घ्या. मग एखाद्याची बॉडी बॅलन्स नाही म्हणजे काय, त्याचं वजन जास्त झालेलं आहे, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जी मसल लागतं त्याच्याऐवजी फॅट वाढलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्याची बॉडी बॅलन्स नाही, लक्षात घ्या. वजन वाढलंय असं नाही, तर बॉडी बॅलन्स नसल्यामुळे ती फॅट वाढलेली आहे किंवा फॅट कमी झालेली आहे. ओके, तर ही समस्या मित्रांनो खूप साऱ्या लोकांना आहे. बघा, ज्यांचं वजन कसंही असतं, आडबडड, म्हणजे ती व्यक्ती कशीही दिसतात, त्याच्यानंतर मित्रांनो त्यांना समाजामध्ये गेल्यानंतर पहा ते कसं तरी वाटत असतं स्वतःला. तर मग त्यांना आपण वजन बॅलन्स करायला शिकवू मित्रांनो. मग ती बॅलन्स कसं होतं, तर जसं की तुम्ही कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ कमी खाल्ल्यानंतर, जसं की तळलेले, तेलकट, तिखट, आंबट, त्याच्यानंतर बेकरी पदार्थ, पिझ्झा, बर्गर सारख्या गोष्टी असेल, किंवा तुम्ही जेवणामध्ये जास्त जर भाताचा वापर करत असाल, किंवा तुम्ही साबुदाणा जास्त खात असाल, किंवा बेकरी प्रोडक्ट खात असाल, उपाशीपोटी चहा खात असाल. मी परवा दिवशी खेडमध्ये गेलो होतो मित्रांनो. तिथं 111 किलोच्या एका व्यक्ती, म्हणजे लेडीज पेशंट होतं, त्यांना पाहिलं. त्यांना विचारलं की तुमचा आजार का बरं होत नाही, मला सांगा की तुम्ही काय काय करताय. मग ते सकाळी उठल्यानंतर मित्रांनो चहा आणि बिस्किटं खातात. काय, चहा आणि बिस्किटं का, तर गोळ्या खायच्या असतात. बघा, ज्यांचं वजन वाढलंय त्यांनी चहा बिस्किट नावाचा विषयच घ्यायचा नसतो, पण खात असतात, म्हणून त्यांचं वजन वाढत असतं मित्रांनो. तर मग ज्या फॅट वाढवणाऱ्या गोष्टी आहेत किंवा अपचन घडवणाऱ्या गोष्टी मित्रांनो, तुमच्या शरीरामध्ये ज्या वेळेस वजन वाढतं त्यावेळेस एक लक्षात घ्या, तुमची बॉडी काय समजत असते की हा व्यक्ती अपचन करतोय किंवा उपाशी राहतोय, तर ह्याच्या बॉडीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, फॅट, चरबी साठवून ठेवायला लागेल, की जेणेकरून हा जर भविष्यामध्ये उपाशी राहिला तर शरीराला त्यातून, चरबीतून प्रोटीन काढून मग नंतर शरीराला एक एनर्जी देण्याचं काम करत असतं. चरबी वाईट नाहीये, पण चरबी जास्त असणं पण चांगलं नाहीये. तर आपण काय करूयात मित्रांनो, हे प्रोडक्ट जे आहे ते पचनासाठी देऊ किंवा हार्मोन बॅलन्ससाठी देऊ. जिथं हार्मोन बॅलन्स झाला किंवा तुमच्या शरीरात पचन झालं, तिथं मित्रांनो आपोआप वजन कमी होणार आहे. आणि कितीतरी झालेल्याची उदाहरणं पण आहेत. जास्त व्यायाम पण करण्याची गरज पण भासत नाही मित्रांनो. तर आपल्या ह्या फिट टू फिटनं आपण कमीत कमी महिन्याला 1 ते 1.5 किलो वजन कमी करू.
असं समोरच्याला सांगा, कारण की पहिल्या महिन्यामध्ये फक्त 1 ते 1.5 किलो का कमी होतं, तर तुमच्या शरीरातील ही फॅट जी आहे ही वितळायला चालू होते. मग दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये पूर्णपणे फॅट ही निघून जाते त्यांच्या बॉडीतील, म्हणजे जेवढी गरजेची आहे शरीराला तेवढीच राहते. त्यावेळेस हे पूर्णपणे किट बंद करू शकतात. ज्यावेळेस गरज भासेल त्यावेळेस चालू करू शकतात. ओके. तर मग हे हार्मोन बॅलन्स होतं मित्रांनो. तर हे आपल्याला हार्मोन बॅलन्स करण्याकरताच आपल्याला काय करायचं आहे, हे फिट टू फिट जे किट आहे हे समोरच्या व्यक्तीला काय करायचं आहे, देणं स्टार्ट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा, त्यामुळं ना हे किट ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीलाच द्यायला मित्रांनो चालू करा. 100% रिझल्ट येणार. सुरुवातीला काय होतं, कधी-कधी आता मी एका 2 पेशंटमध्ये बघितलेलं आहे, की त्यांचं पहिल्या महिन्यामध्ये मित्रांनो वजन कमी न होता वाढलं. मग ह्याला पण कारण काय आहे, तर मित्रांनो कधी-कधी काय होतं, तुमच्या शरीरामध्ये जर अपचन जास्त दिवस असेल, तर ते पहिली गोष्ट पचायला आधी चालू होतं. म्हणजे तुमच्या शरीरात पचन आधी ठीक व्हायला चालू होतं. मग त्याच्यामुळं वजन वाढतं. पण मित्रांनो तुम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये घ्या, तिसऱ्या महिन्यामध्ये घ्यायला लावा. त्यानं 100% वजन काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे त्याच्यावरला व्हिडिओ तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर जाऊन बघू शकता. लास्ट टाईमला मी टाकलेला आहे. ओके. त्याच्यानंतर समर्थ पॉवर पॅक पहा मित्रांनो, आज केमिकलची औषधं असतील, खाणंपिणं असेल किंवा वय वाढल्याने म्हणजे 30पेक्षा जास्त ज्यांचं वय झालेलं आहे त्यांच्यामध्ये नपुंसकतेचं प्रमाण आज कितीतरी व्यक्तींमध्ये जास्त आहे. जी व्यक्ती जास्त व्यायाम करते, जास्त सायकलिंग करते, जास्त जिम करते, जास्त प्रवास करते, जास्त केमिकलचं खातं किंवा तळलेले खातं असतात, किंवा त्या लोकांमध्ये मित्रांनो कुठले ना कुठले तर व्यसन असतं, त्या व्यक्तींमध्ये नपुंसकता मित्रांनो आज जगाचा चर्चेचा विषय झाला आहे. पण नपुंसकता ही थोडक्यात एक आंतरिक शारीरिक कमजोरी असल्यामुळं ती लोक जास्त बोलत नाहीत. अशा व्यक्तींना मित्रांनो तुम्ही हे समर्थचं पॉवर पॅक 100% द्या, त्यांना रिझल्ट येणारच आहे. ओके. आपल्या अश्वरीनं सुद्धा मित्रांनो खूप चांगलं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी कितीतरी लोकांना मुलं झालेली आहेत. 7 वंडर अश्वरीन हे दिल्यानं. ओके. पण त्यासोबत मित्रांनो आता पॉवर पॅक त्याहीपेक्षा पॉवरफुल आलेला आहे, की ज्यांना अगदी 8-8, 9-9 महिने लागत होतं त्यांना अगदी 3-3, 4-4 महिन्यामध्ये सुद्धा आपण रिझल्ट देणार आहोत. ओके. तर किंवा एखाद्याच्या भावना कंट्रोल होत नाही आहेत, किंवा बाकीचे जे प्रॉब्लेम असतात जे नपुंसकतेमध्ये कारणीभूत असतात, जसं की शीघ्रपतन झाले किंवा स्वप्नदोष झालं, तर याच्यावर सुद्धा हे कंट्रोल करणारं हे प्रोडक्ट आहे. तर नक्कीच तुमच्या सिनियरकडं माहिती घ्या आणि हे प्रोडक्ट तुम्ही द्यायला काय करा, चालू करा. त्याच्यानंतर 7 वंडर मित्रांनो, भारतातलंच नाही तर मी म्हणतो अख्ख्या जगामध्ये आतापर्यंत आयुर्वेदाचे बरेचसे प्रोडक्ट आले. ज्या प्रोडक्टमध्ये नोनी असतं ते प्रोडक्ट किडनी फेलवाल्या व्यक्तीला चालत नाही. पण मित्रांनो आपलं समर्थ सक्सेस लाईफचं एकमेव 7 वंडर नोनी आहे, की जे आम्ही 2 किडनी फेल पेशंटला दिले मित्रांनो आणि त्यांना रिझल्ट आलेले आहेत. बघा, म्हणजे आपलं एकमेव जगातील असं एकमेव प्रोडक्ट आहे 7 वंडर नोनी प्लस, की जे की किडनी फेलसारख्या व्यक्तीला सुद्धा आपण देऊ शकतो. किंवा तुम्हाला जिथं वाटतं की कशानंच रिझल्ट येणार नाही तिथं 7 वंडर नोनीनं 100% मित्रांनो काय होईल, रिझल्ट येईल. महिलांसाठी तर मित्रांनो PCODच्या प्रॉब्लेममध्ये मी पाहिलेलं आहे, रक्तवाढीच्या प्रॉब्लेममध्ये, RA फॅक्टरमध्ये, क्रिएटिन लेवलमध्ये, युरिक ॲसिडमध्ये, लिव्हरच्या प्रॉब्लेममध्ये, पोटाच्या प्रॉब्लेममध्ये, स्किनच्या प्रॉब्लेममध्ये, महिलांमध्ये रक्त कमी जसं की PCOD, पिंपल्स, केस गळती यासारख्या समस्यामध्ये 7 वंडर नोनी प्लसनं 100% रिझल्ट दिलेला आहे. लक्षात घ्या. असं असणारं 7 वंडर नोनी प्लस मित्रांनो आपले अर्क बॉटल आहे, त्याच्यामध्ये 22 आयुर्वेदिक वनस्पती आहेत. लक्षात घ्या. आतापर्यंत मार्केटमध्ये ज्यूस असणाऱ्या बऱ्याचशा कंपन्या आहेत, ते फळाचा ज्यूस घेऊन येतात. लक्षात घ्या. फळ आणि बेरीचा ज्यूस घेऊन येतात. पण मित्रांनो आपली एकमेव कंपनी आहे जी की आयुर्वेदिक घटकांचा अर्क घेऊन आलेली आहे. ही जगातील पहिली कंपनी आहे असं आपण समजूयात मित्रांनो, कारण की असं प्रोडक्ट मी तर आतापर्यंत कुठल्या कंपनीकडे बघितलेलं नाही आहे. ओके. तर असं असणारं 7 वंडर नोनी प्लस हे प्रोडक्ट मित्रांनो तुम्ही कोणत्याही विकाराला देऊ शकता. 100% रिझल्ट येणार. फक्त कोणाला लवकर येणार तर कोणाला उशिरा येणार, कारण की आजाराची तीव्रता जेवढी तेवढं उशिरा रिझल्ट येतो. आजार जेवढा कमी त्यांना लवकर येतो. ओके. तर असं असणारं 7 वंडर नोनी मित्रांनो तुम्ही हे पिलंच पाहिजे. ओके. कारण की त्यातले जे घटक आहेत ते मित्रांनो अँटीऑक्सिडंट आणि मित्रांनो
अँटीऑक्सिडंट आहेत. त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्हाला पचनाचे विकार हे दूर होत असतात. ओके, तर असा असणारं 7 वंडर नोनी प्लस हे प्रत्येकाने सेल करा. प्रत्येक महिलेची गरज आहे, प्रत्येक मुलीची गरज आहे. एवढंच फक्त मी 7 वंडर नोनीबद्दल सांगतो. तसंच मित्रांनो पहा, आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की तुम्ही 5 वर्षाच्या खालील मुलाला तुम्ही देऊ शकत नाही, तर नक्कीच तुम्ही देऊ शकत नाही. पण मित्रांनो, मी माझ्या 8 दिवसाच्या बाच्याला सुद्धा हे 7 वंडर नोनी दिले. फक्त त्याला देताना 2-2, 3-3 थेंब दिलं होतं मित्रांनो, कारण की त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं जन्म झाल्यानंतर की ह्याच्या किडनीवर सूज आहे. मी म्हणलं डॉक्टरने काहीही सांगू द्या, फक्त एकदा दवाखान्याच्या बाहेर येऊ द्या, मला उपाय माहीत आहे. मी त्याला 2-2 थेंब मित्रांनो 7 वंडर नोनी द्यायला चालू केली. त्या भाच्याचा तो जे किडनीचा प्रॉब्लेम आहे, आता 1 वर्ष होऊन गेलं मागल्या महिन्यामध्ये मित्रांनो, तो आता सुरक्षित आहे, ठीक आहे, त्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 7 वंडर नोनी अगदी तुम्ही 8 दिवसाच्या मुलालाही सुरू करू शकता, पण 1-1, 2-2 थेंब देऊन. म्हणजे मी माझ्या भाच्याला दिलं म्हणून तुम्हाला सांगतो. ओके, तुम्ही रिस्क न घेता फक्त चला ठीक आहे 5 वर्षाच्या अधिक लोकांना देऊ शकता. ओके, तर चला, हे 7 वंडर नोनी जे आहे ते तुम्ही कसंही देऊ शकता, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही सकाळी अनुशापोटी दिलं तर 100% चांगला रिझल्ट येतो. त्याच्यानंतर कोणाला अनुशापोटी घेणं जर होत नसेल तर तुम्ही जेवणाच्या आधी 1 तास द्या, तरीही चांगला रिझल्ट येतो. किंवा जेवणानंतर 2 ते 2.5 तासानंतर पण तुम्ही हे 7 वंडर नोनी देऊ शकता, ज्याच्यामध्ये कंडिशन वाईज समजा 10 ml 10 ml 5 ml असं पण द्या किंवा 25 ml पण द्या डायरेक्ट, अशा पद्धतीने करू शकता. ज्यांची कंडिशन क्रिटिकल आहे तर अशा व्यक्तींना तुम्ही अगदी 5-5 ml दिवसभरामध्ये 5 वेळा पाजलं तरी चालेल, त्याचाही चांगला रिझल्ट येतो. ओके, त्याच्यानंतर पहा वेलहर्ट. मित्रांनो, कोरोनानंतर तरुण लोकांना सुद्धा हार्ट अटॅक आला आहे. पहा, वय वर्ष 8 असणाऱ्या 2 मुली, एक गुजरातमधली आणि एक तमिळनाडूमधली मित्रांनो, चालती बोलती मुलगीसुद्धा अटॅकनं मेली, म्हणजे सायलेंट अटॅकनं. आता जर तुम्ही पाहिलं असेल, एक अभिनेत्री गेली पहा, शेफाली जरीवाला म्हणून होती, तर ती अभिनेत्रीसुद्धा सायलेंट अटॅकनेच गेली मित्रांनो. त्याच्यानंतर आमची एक पाहुणी होती पंढरपूरमध्ये, तुम्हाला सांगतो गाडीवर बसल्या, म्हणजे गार्डीमध्ये गाव होतं आणि तिथनं ह्याला चालल्या, तर त्या सायलेंट अटॅकनं गेल्या. म्हणजे जाग्याला जसं त्यांना चक्कर आले, जाग्याला बसल्या आणि तिथंच गेल्या. म्हणजे सायलेंट अटॅकचंही प्रमाण मित्रांनो काय होतं आहे, वाढत चाललेलं आहे. हृदयविकारात आता आपल्याही इथं 16 लोक आहेत पहा, मी सोडून. मी तर लस घेतली नाही, पण ज्यांना लस घेतलेली आहे मित्रांनो, त्यांनी कृपया वेलहर्ट वापरा. कृपया मागवा आणि स्वतः आधी वापरा. 2 तरी वेलहर्ट तुम्ही खावा, तुमचा अटॅकपासून धोका वाचतो मित्रांनो. कारण की खूपच घातक आहे, कारण की तुमच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जे झालेलं आहे ते प्रत्येक सांध्यांपर्यंत गेलेलं आहे, मेंदूपर्यंत गेलेलं आहे, स्किनपर्यंत गेलेलं आहे. हे निघण्याचं काम, काढण्याचं कामसुद्धा आपल्या वेलहर्टने केलेलं आहे. बघा, वेलहर्ट आम्ही पॅरालिसिसमध्ये दिलं, दम्यामध्ये दिलं, हृदयविकारामध्ये दिलं, त्याच्यानंतर ज्यांच्या अंगावर सूज असते त्यांना दिलं, त्यांनाही 100% रिझल्ट आपल्या वेलहर्ट किटनं काही दिलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ज्यांना व्हेरिकोवेन्सचा त्रास आहे त्यांनीसुद्धा वेलहर्ट घेणं गरजेचं आहे. पहा, वेलहर्ट तोपर्यंत वापरायचं आहे जोपर्यंत चांगला रिझल्ट येत नाही तोपर्यंत. आणि एका आरोग्य ज्यांचं चांगलं आहे अशा व्यक्तीनं वेलहर्ट वर्षातून एकदा नक्की वापरा. ज्यांचं वर्षातून एकदा वापरायचं आहे, कोणी वापरायचं आहे, ज्यांचं हृदय म्हणजे तुम्ही चांगले आहात पण तरी पण वापरणं गरजेचं आहे. ओके, तर त्यांनी नक्की वापरायला चालू करा. तुमच्या घरामध्ये जर कोण असेल तरी त्यांना द्या मित्रांनो, 100% रिझल्ट येईल. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, आपलं डबल टेम्पसेल. मित्रांनो, आतापर्यंत बेरीचे ज्यूस बरेचसे आले, आतापर्यंत बेरीचे ज्यूस आले किंवा त्याच्यापासून अर्क बनवून सॅचेट बनवून डबल टेम्पसेल नावाने विकणारे बरेपैकी लोक आले मित्रांनो. फक्त आपलं एकमेव टेम्पसेल असं आहे की जे की डायरेक्ट फळं वाळवून त्याच्यामध्ये डायरेक्ट पावडर टाकलेले आहे. आणि याचा फायदा काय होतो आहे मित्रांनो, नॅचरली 6-6 किलो वजन कमी झालेलं आहे डबल टेम्पसेलने, नॅचरली. म्हणजे त्यांना कुठलेही व्यायाम न सांगता, म्हणजे इथपर्यंत काम केलेलं आहे मित्रांनो. याचा एक फायदा सांगतो की ज्यांना गँग्रीनची समस्या आहे, ज्यांना सेलची समस्या आहे, ज्यांना नर्वस सिस्टमची समस्या आहे, ज्यांना लिव्हर फेलसारखी समस्या आहे, त्यांना मित्रांनो हे द्या. किंवा ज्यांना
ज्यांना मसलचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना हाडाचा बोन मॅरो कॅन्सर असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा मित्रांनो, ज्यांच्यामध्ये रक्त बनत नाही त्यांच्यामध्ये सुद्धा हे डबल टेम सेल कामी येणार आहे. फक्त हे डबल टेम सेल वापरत असताना तुम्ही पपई पानाचा ज्यूस पिणं हे कंपल्सरी आहे मित्रांनो. ओके, पपई पानाचा ज्यूस हा त्या व्यक्तीनं दररोज सकाळी अर्धा कप तरी पिणं कंपल्सरी आहे. लक्षात घ्या, तुम्ही लक्षात ठेवत आहात असं समजून मी पुढं जात आहे. ओके, तर हे डबल टेम सेल मित्रांनो 100% समोरच्या व्यक्तीला द्यायला चालू करा. ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांच्यामध्ये कॅन्सरसारखा आजार आहे, ज्यांच्यामध्ये मित्रांनो गँग्रीनसारखा आजार आहे, त्या व्यक्तीला 100% द्या. लिव्हर असेल, किडनी असेल, मोठ्या आतड्या असतील, स्किनची समस्या असेल, केसाची समस्या असेल, डोळ्याची समस्या असेल, नर्वस सिस्टमची समस्या असेल, त्याच्यामध्ये डबल टेम सेल तुम्ही द्या. 100% काय होणार आहे मित्रांनो, रिझल्ट येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपलं ब्रँड असणारं, एकमेव ब्रँड असणारं आपल्याकडं मित्रांनो आयुर्वेदिक प्रॉपर्टी मेडिसिन असणारं A1 डायबाकेअर नावाचं प्रोडक्ट आहे. मित्रांनो हे प्रोडक्ट ज्या ज्या व्यक्तीने स्वतःच्या शरीरामध्ये घेतलं त्यांचा लिव्हर सुरक्षित राहणार आहे. लक्षात घ्या, कारण A1 डायबाकेअरमध्ये गुडमार, विजयसार, मेथी, कारलं, जांभूळ, कालमे, कुटकी, बेल आणि अश्वगंधासारखे घटक आहेत. मित्रांनो आपण A1 डायबाकेअरची ट्रेनिंग घेतली होती, ती तुम्ही नीट लक्षात घ्या. डायबिटीसवरली आठवत असेल, पाठीमागल्या वेळेस घेतली होती तर ती नक्की तुम्ही ऐका. पण मित्रांनो A1 डायबाकेअर कशासाठी गरजेचं आहे, ज्या व्यक्तीला स्किनची समस्या आहे, डायबिटीसची समस्या आहे, गँग्रीनची समस्या आहे किंवा लिव्हरची समस्या आहे, पचनाची समस्या आहे, त्याच्यानंतर कुठलीही समस्या असू द्या, म्हणजे जे डायबिटीस रिलेटेड समस्या असते त्याच्यामध्ये आपलं A1 डायबाकेअर ही पेटंट आयुर्वेदिक प्रॉपर्टी मेडिसिन आहे, डायरेक्ट मेडिसिन आहे. लक्षात घ्या, तर हे मेडिसिन त्या ठिकाणी उपयोगीला येणार आहे. तर डायबिटीसमध्ये तुम्ही ही कंपल्सरी द्यायला चालू करा. ज्यांना क्रिटिकल आजार असतात त्यांना A1 डायबाकेअर द्या, ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना A1 डायबाकेअर द्या, त्यामध्ये रिझल्ट येणार आहे. मित्रांनो डायबिटीस म्हणजे प्युअर पचनाचा आजार आहे. लक्षात घ्या, ज्यांचं पचन व्यवस्थित नसताना त्यांनाच डायबिटीस होतो. लक्षात घ्या, किंवा ज्यांचं खाणंपिणं चांगलं नसतं, जेवण वेळेवर नसतं, त्यांना डायबिटीस होतो. तर त्या पेशंटने वेळेवर जेवण जर केलं आणि आपली गोळी जेवणाच्या आधी जर 1 तास घेतली तर त्यांची शुगर नक्कीच कमी होणार आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर डॉक्टर लोक जे आहेत ॲलोपॅथीचे ते काय करतात, समजा एखादा पेशंट आलाय तर त्याला पहिल्या वेळेस जी 200 mg 300 mg ची गोळी असते ना मित्रांनो, ती शेवटपर्यंत एक गोळी चालू करतात. नंतर त्यांच्या हळूहळू 10 वर्षामध्ये मित्रांनो 10 गोळ्या चालू होतात. म्हणजे लक्षात घ्या, ते डायबिटीस कंट्रोल करू शकले का? तुम्ही त्या डायबिटीस ज्याला आहे त्याला प्रश्न विचारा की तुमची एक गोळीपासून जी सुरुवात गेली ती तुम्ही आज दिवसभरात 10 गोळ्या खाता, म्हणजे नक्की डायबिटीस तुमचा त्या डॉक्टरनी कंट्रोल केला आहे का? हा प्रश्न तुम्ही नक्की डायबिटीसवाल्याला विचारा. ती व्यक्ती नाहीच म्हणते मित्रांनो, कारण मी आतापर्यंत कितीतरी पेशंट चेक केलेले आहेत तर त्यांच्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. मित्रांनो शुगर कधी साखरेमुळं होत नाही, हा भ्रम आहे. साखरेमुळं शुगर होते. मित्रांनो तुम्ही कुठलंही पदार्थ खावा, आंबट, गोड, खारट, तिखट कुठलाही खावा, त्याच्यानंतर तुम्ही जेवणामध्ये कुठलेही घटक वापरा, तुमच्या शरीरामध्ये अशी सिस्टम आहे की त्याचं रूपांतर आधी ग्लुकोजमध्ये होतं, त्याच्यानंतर ग्लायकोजनमध्ये होतं आणि त्याच्यानंतर प्रोटीनमध्ये होतं, त्याच्यानंतर फॅटमध्ये होत असतं, त्याच्यानंतर मित्रांनो हाडामध्ये होत असतं. पण मित्रांनो ही प्रोसेस नेमकी पहिल्याच वेळेस चुकती काय, तर ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्येच होत नाही, डायरेक्ट ग्लुकोजचं रूपांतर हे फॅटमध्ये व्हायला चालू होतं किंवा ग्लुकोज हाय असंच तुमच्या रक्तामध्ये राहतं आणि त्यांच्या पूर्ण बॉडीला इफेक्ट करत असतं. मग त्याला कंट्रोल करण्याचं काम ही A1 डायबाकेअर आपले असणारे पेटंटेड कॅप्सूल करणार आहे. कृपया मित्रांनो ही कॅप्सूल प्रत्येकाला द्यायला चालू करा. एक कंपनी आहे जी की डायबिटीसवर स्पेशल काम करते, त्यांच्याच्यानंही जेवढ्या रिझल्ट गेले नाहीत मित्रांनो तेवढे रिझल्ट आपण आज एका A1 डायबाकेअर कॅप्सूलनं व त्याच्यासोबत आर्थोकिटनं दिलेले आहेत. ओके, ते तुम्ही नक्कीच द्या, 100% रिझल्ट येणार आहेत. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, ज्याला कशानेच रिझल्ट येत नाही त्याला नक्की पाईल केअर किटनं रिझल्ट येईल, कारण की ज्याचं पचन खराब असतं, ज्याचं मोठं आतडं खराब असतं, ज्याला गॅस्ट्रिकची समस्या असते मित्रांनो, ज्याला पित्ताशयाचं स्टोन असतो मित्रांनो किंवा पित्त असतं,
तर त्या लोकांनाच मित्रांनो मूळव्याध असतं, हीटचा त्रास असतो, तर त्यांना पाईल केअर किट द्या. त्यांना हळूहळू रिझल्ट येईल, लगेच रिझल्ट येणार नाही. पण मी मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की त्यांना हळूहळू रिझल्ट येईल. मी कोरेगावमधलं एक पेशंट पाहिलं होतं मित्रांनो, शिरंबे गावचं. तर त्या लेडीजला हाडाचा भयंकर त्रास होता, पण त्यांचं वजन वाढलं होतं, पित्ताचा भयंकर त्रास होता, गॅस्ट्रिक समस्या आली होती, अगदी त्या पित्तामुळं दातसुद्धा खराब झालं होतं, वजन जास्त वाढलं होतं. पण हे पाईल केअर किट ज्यावेळेस मी पहिल्या महिन्यामध्ये दिलं, त्यांचं वजन पण उतरलं, त्यांचा आजार 60% हाडाचा कमी झाला, हे एका पाईल केअर किटमुळं. म्हणजे लक्षात घ्या, पाईल केअर किट ही ऑल इन वन आहे. तुम्ही एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मला जगातील कुठल्याही प्रोडक्टने फरक नाही पडत, त्याला गॅरंटेड सांगा की तुला जगातील कुठल्या जरी प्रोडक्टने नाही पडला तर आमच्या पंचसम किटनं नक्की फरक पडेल. कोणत्याही आजारासाठी म्हणलंय मी मित्रांनो, कोणत्याही आजारासाठी 100% द्या, रिझल्ट येईल. ओके, ज्याच्यामध्ये मूळव्याध मेन आहे, तर आधी आपण मूळव्याधासाठी देऊयात, पचनासाठी देऊयात, तर नक्कीच त्यांना रिझल्ट येईल. फक्त कोणाला 15 दिवसात येईल, कोणाला महिन्यात येईल, कोणाला 1.5 महिन्यात, कोणाला 2 महिन्यात येईल, पण रिझल्ट मात्र आपल्या ह्याने 100% येणारच आहे. त्याच्यानंतर पहा वेदारी किट. मित्रांनो, किडनी स्टोन आपण 15-15 दिवसात पाळलेले आहेत, म्हणजे 20 दिवसात तर आपण 18 mm मुतखडा कमी केलेला आहे. लक्षात घ्या, असं असणारं वेदारी चूर्ण जे आहे ते तुम्ही 100% द्या, 100% रिझल्ट येणारच आहेत. तर असं असणारं वेदारी चूर्ण जे आहे ते तुम्ही 100% लोकांमध्ये द्यायला चालू करा, रिझल्ट येतील. त्यामुळं काय होईल मित्रांनो, किडनीच्या ज्या समस्या असतील त्या वाचतात. ज्यांनी किडनी स्टोनचा म्हणजे ह्या वेदारी किटचा अगदी 3 ते 4 महिने वापर केला मित्रांनो, त्यांच्यामध्ये पित्ताशयाचा स्टोन असेल तो सुद्धा नष्ट होतो, किडनीचा कुठलाही स्टोन असेल तो सुद्धा नष्ट होतो. त्याच्यानंतर डायलिसिस ज्यांचं चालू असेल त्यांचा कालावधी वाढतो, म्हणजे एखाद्याला आठवड्यात 3-4 वेळा जायला लागत असेल तर एकदाच, ज्याला 15 दिवसात अगदी 10 वेळा जायचं असेल तर त्यांना अगदी 15 दिवसात एकदाच वेळ येते जाण्याची, म्हणजे लाईफ त्या व्यक्तीची वाढत असते, तर ती नक्कीच आपण काय करूयात, द्यायला चालू करूयात. त्याच्यानंतर हेल्थ ड्रिंक्स पहा, आपलं स्टिविया ड्रॉप आहे, डायबिटीसवाल्यांना जरी वापरलं तरी चालेल मित्रांनो. ह्याला पित्ताचा प्रॉब्लेम असेल तर किंवा डायबिटीस आणि हृदयविकाराचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी ही हेल्थ ड्रिंक्स वापरायला चालू करा. ते अतिशय सुंदर त्या ठिकाणी काय होईल मित्रांनो, रिझल्ट येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर अश्वरीनबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं, पुरुष असेल किंवा स्त्री असेल तर त्यांनी हे अश्वरीन वापरायला चालू करा, तर त्यांना 100% नपुंसकतेमध्ये किंवा सेक्स प्रॉब्लेममध्ये 100% त्यामध्ये रिझल्ट आलेले कितीतरी लोक आहेत. त्याच्यानंतर महिलांमध्ये पहा, PCODचा जो त्रास असतो किंवा PCOSचा जरी त्रास असेल तो सुद्धा अश्वरीननं मित्रांनो कमी झालेला आहे, फक्त त्यासोबत 7 वंडर वापरायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा मित्रांनो, आपले जे ज्यांना शेतीवर काम करायचं आहे, पहा मित्रांनो, हे जे समस्या सांगतोय त्या कशापासून होत आहे, शेतीपासून होत आहेत, म्हणजे अन्नापासून होत आहेत. ज्यांचा अनुभव शेतीमध्ये आहे, लक्षात घ्या, ज्यांचा अनुभव शेतीमध्ये आहे ते सॉईल पॉवर नक्की वापरू शकतात, स्वतःच्या घरासाठी वापरू शकतात. तर तुम्ही नक्कीच काय करा मित्रांनो, हे सॉईल पॉवर जे ऑर्गॅनिक कार्बन बेस खत आहे ते आपल्या कंपनीकडून घेऊ शकता. याची जास्त डिटेल तुम्हाला ह्या फाईलमध्येच भेटेल, म्हणजे तुम्हाला ह्या फोटोमध्ये बघू शकता. त्याचा जास्त मी काय अभ्यास पूर्वी केला होता, आता केला नाही मित्रांनो, त्यामुळे मी काय जास्त सांगणार नाही, पण तुम्ही करू शकता मित्रांनो. असं जे असणारं जे आपले जे किट आहेत, या